इकडनं कसे आहेत सगळे? हाय शाबास, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. फार भारी वाटतंय मला. असं वाटतं की प्रियदर्शनी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अँड 42nd year of enriching your lives, आणि आय थिंक इट इज द 70th फाउंडर्स डे. 70th फाउंडर्स डे. मला वाटतं एखादी संस्था ज्याचं इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सोसायटीला, समाजाला, एज्युकेशनला, मला असं वाटतं इट्स अन अमेझिंग डे फॉर मी अँड माय टीम टू बी हिअर टुडे. आणि आमचा नवीन चित्रपट आलाय. असं म्हणतात ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही. त्यामुळे आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्वस्त मान्यवर, मित्रमैत्रिणींनो, आमचा नवीन चित्रपट आलाय. चित्रपटाचं नाव आहे बाई ग. चित्रपटाचं नाव बाई ग असलं तरी फक्त बायकांचा चित्रपट नाहीये हा. सगळ्या बायकांना माझी अशी विनंती आहे की तुमच्या नवऱ्यांना घेऊन जाऊन हा पिक्चर दाखवा. तर मला असं वाटतं की हा जितका बायकांचा चित्रपट आहे तितकाच पुरुषांचा चित्रपट आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे महाराष्ट्रभरात जोरदार गर्दीत हाऊसफुल सुरू आहे सिनेमा. अवघा 3रा दिवस आहे आज. मी मनापासून आभार मानतो या मंचाचे की आम्हाला आमच्या चित्रपटाबद्दल बोलायला मंच उपलब्ध करून दिला. मी मनापासून आभार मानतो लोकमतचे, ज्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. हा चित्रपट बघा. लोकमत सखी मंच महाराष्ट्राच्या 25 पेक्षा जास्त शहरांमध्ये या चित्रपटांचे विशेष शोज ऑर्गनाईज करते. त्याचे डिटेल्स तुम्हाला लोकमतशी कनेक्ट झाल्यावर मिळतील. आत्ता मी त्याबद्दल फार बोलणार नाही. पण हा चित्रपट बघा. सहकुटुंब सहपरिवार बघण्याचा चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं की खूप दिवसांनी मराठीमध्ये असा चित्रपट आला जिथे डोकं बाजूला ठेवून द्या पण हृदय नक्की घेऊन जा पिक्चर बघा. हा बुद्धीने बघायचा सिनेमा नाही, हा मनापासून बघायचा सिनेमा आहे. सहकुटुंब सहपरिवारचा समस्त स्त्री वर्गाला माझी नम्र विनंती आहे की आपापल्या वडिलांना, बॉयफ्रेंडला, नवऱ्याला, भावाला, सगळ्यांना घेऊन जा. कारण हा चित्रपट पुरुषांनी बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं याबद्दल आहे. त्यामुळे तुमचं जर म्हणणं असेल की ह्यांना काही कळतच नाही काय चाललंय, जे माझ्याही बायकोचं माझ्याबद्दल म्हणणं आहे, तर त्या सगळ्यांनी हा चित्रपट बघायला पाहिजे. प्लीज हा चित्रपट बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मी संपूर्ण टीमच्या वतीने नमस्कार. वरती बसलेले सगळे बरे ना? असं नको वाटलं की तू मजेत ना? आय शाबास. तर इथे बोलल्याबद्दल पुन्हा एकदा या व्यासपीठाचे आणि सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.